तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाचा मराठी विषयाचा पेपर अगदी जवळ आलेला आहे. आता बघा याआधी तुम्ही बऱ्याच वेळा मराठी व्याकरणाला अभ्यासलं असेल, पण असा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणासाठी असे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये 100% विचारले जाऊ शकतात. आता यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डाने जी मराठी विषयासाठी क्वेश्चन बँक दिलेली आहे, त्या क्वेश्चन बँकमधले क्वेश्चन आपण व्याकरण विभागासाठी अभ्यासणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण विभाग तुम्हाला परीक्षेमध्ये एकूण 16 गुणांसाठी तुम्हाला विचारला जातो. आता बघा ह्या विभागामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो, प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकावर आधारित कृती सोडवा. आता हा प्रश्न तुम्हाला 8 गुणांसाठीचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो समास या घटकावरती. आता हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठीचा असतो. आता बघा एकता 10वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला समासाचे एकूण 5 प्रकार अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये कर्मधारय समास, द्विगु समास हे 2 मुख्य समास असणार आहेत. त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत, ज्यामध्ये इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास असे एकूण 5 समासांचा अभ्यास आपल्याला करायचा असणार आहे. आता बघा सगळ्यात आधी कर्मधारय समास. आता बघा कर्मधारय समास कशा पद्धतीने ओळखायचा, तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह असे, त्यानंतर असा, त्यानंतर सारखे या शब्दाने जोडलेला असतो, त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. आता कर्मधारय समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता पहिला शब्द आहे नीलकमल, याचा विग्रह कसा होतो, नील असे कमल. त्यानंतर महाराष्ट्र, याचा विग्रह कसा होतो, महान असे राष्ट्र. त्यानंतर भाषांतर, याचा विग्रह कसा होतो, अन्य भाषा. त्यानंतर पांढरा शुभ्र, याचा विग्रह कसा होतो, शुभ्र असा पांढरा. त्यानंतर घननीळ, याचा विग्रह कसा होतो, घनासारखा निळा. त्यानंतर श्यामसुंदर, याचा विग्रह कसा होतो, श्याम असा सुंदर. त्यानंतर कमलनयन, याचा विग्रह कसा होतो, कमलासारखे नयन. त्यानंतर नरसिंह, याचा विग्रह कसा होतो, सिंहासारखा नर. त्यानंतर विद्याधन, याचा विग्रह कसा होतो, विद्या हेच धन. त्यानंतर रक्तचंदन, याचा विग्रह कसा होतो, रक्तासारखे चंदन. त्यानंतर घनश्याम, याचा विग्रह कसा होतो, घनासारखा श्याम. त्यानंतर काव्यामृत, याचा विग्रह कसा होतो, अमृतासारखे काव्य. त्यानंतर पुरुषोत्तम, याचा विग्रह कसा होतो, उत्तम असा पुरुष. त्यानंतर महादेव, याचा विग्रह कसा होतो, महान असे देव. आता कर्मधारय समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. त्यानंतर बघा पुढे आपला दुसरा समास आहे द्विगु समास. आता द्विगु समास कशा पद्धतीने ओळखायचा, तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह समूहदर्शक शब्दासारखा होतो, त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो. आता द्विगु समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता पहिला शब्द आहे पंचरथी, याचा विग्रह कसा होतो, 5 आरत्यांचा समूह. त्यानंतर दुसरा शब्द आहे त्रिभुवन, याचा विग्रह कसा होतो, 3 भुवनांचा समूह. त्यानंतर तिसरा शब्द आहे नवरात्र, याचा विग्रह कसा होतो, 9 रात्रींचा समूह. यानंतर बघा सप्ताह, याचा विग्रह कसा होतो, 7 दिवसांचा समूह. त्यानंतर अष्टाध्यायी, याचा विग्रह कसा होतो, 8 अध्यायांचा समूह. त्यानंतर पंचपाळे, याचा विग्रह कसा होतो, 5 पायांचा समूह. त्यानंतर द्विदल, याचा विग्रह कसा होतो, 2 दलांचा समूह. त्यानंतर बारभाई, याचा विग्रह कसा होतो, 12 भाईंचा समूह. त्यानंतर त्रिलोक्य, याचा विग्रह कसा होतो, 3 लोकांचा समूह. आता द्विगु समास अभ्यासण्यासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. यानंतर बघा आपला तिसरा समासाचा प्रकार आहे द्वंद्व समास. आता द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. आता इतरेतर द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा, तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह आणि ह्या शब्दाने जोडला जातो, त्याला आपण इतरेतर द्वंद्व समास असं म्हणतो. आता इतरेतर द्वंद्व समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता बघा पहिला शब्द आहे बहीण भाऊ, याचा विग्रह कसा होतो, बहीण आणि भाऊ. त्यानंतर आई वडील, याचा विग्रह कसा होतो, आई आणि वडील. त्यानंतर नाक डोळे, याचा विग्रह कसा होतो, नाक आणि डोळे. त्यानंतर सुंठ साखर, याचा विग्रह कसा होतो, सुंठ आणि साखर. त्यानंतर कृष्णार्जुन, याचा विग्रह कसा होतो, कृष्ण आणि अर्जुन. त्यानंतर विट्टी दांडू, याचा विग्रह कसा होतो, विट्टी आणि दांडू. त्यानंतर कुलूप किल्ली, याचा विग्रह कसा होतो, कुलूप आणि किल्ली. त्यानंतर स्त्री पुरुष, याचा विग्रह कसा होतो, स्त्री आणि पुरुष. आता इतरेतर द्वंद्व समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. यानंतर द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता वैकल्पिक द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखतात, तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह किंवा ह्या शब्दाने जोडला जातो, त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. आता वैकल्पिक द्वंद्व समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता पहिला शब्द आहे बरे वाईट, याचा विग्रह कसा होतो, बरे किंवा वाईट. त्यानंतर सत्यासत्य, याचा विग्रह कसा होतो, सत्य किंवा असत्य. त्यानंतर 4-5, याचा विग्रह कसा होतो, 4 किंवा 5. त्यानंतर 3-4, याचा विग्रह होतो 3 किंवा 4. आणि खरे खोटे, याचा विग्रह कसा होतो, खरे किंवा खोटे. आता वैकल्पिक द्वंद्व समासासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता यानंतर द्वंद्व समासाचा तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास कशा पद्धतीने ओळखायचा, तर बघा ज्या सामासिक शब्दाचा विग्रह वगैरे ह्या शब्दाने जोडला जातो, त्याला आपण समाहार द्वंद्व समास असं म्हणतो. आता यासाठी अंथरूण पांघरून, याचा विग्रह कसा होतो, अंथरूण पांघरून वगैरे. त्यानंतर भाजीपाला वगैरे. त्यानंतर कपड्या लत्ता वगैरे.
त्यानंतर अन्न पाणी, पालापाचोळा आणि केरकचरा हे सर्व तुमचे समाहार द्वंद्व समासाची उदाहरणं असणार आहेत. आता यासाठी हे सामासिक शब्द आणि त्यांचा विग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचा असणार आहे. आता बघा समासावरती परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो किंवा कसे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले ते आता आपण सोडून बघूया. आता पहिला प्रश्न प्रकार विचारला जातो ज्यामध्ये तुम्हाला जोड्या जुळवा किंवा जोड्या लावा असा हा तुमचा प्रश्न असतो, किंवा दुसरा प्रश्न प्रकार असतो ज्यामध्ये तक्ता पूर्ण करा असा हा तुमचा प्रश्न असतो. आता पहिला प्रश्न आपण सोडूया. आता पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला एका बाजूला सामासिक शब्द दिलेला आहे आणि समोर तुम्हाला समासाचं नावही लिहायचं असणार आहे. आता यामध्ये शब्द आहे भाजीपाला, याचा विग्रह होतो भाजीपाला वगैरे, तर हा तुमचा समाहार द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर पुरुषोत्तम, याचा विग्रह होतो उत्तम असा पुरुष, तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. तर बघा असा प्रश्न 2 गुणांसाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला समास या घटकावरती प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो, यामध्ये तक्ता पूर्ण करा असा हा तुमचा प्रश्न असतो. आता यामध्ये सामासिक शब्द, त्यानंतर विग्रह आणि समासाचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. आता पहिला शब्द आहे आई वडील, याचा विग्रह कसा होतो आई आणि वडील, हा तुमचा इतरेतर द्वंद्व समास असणार आहे. त्यानंतर नवरात्र, याचा विग्रह कसा होतो नऊ रात्रींचा समूह, तर हा तुमचा द्विगु समास असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये देखील तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा असणार आहे. आता यामध्ये पहिला शब्द आहे नरसिंह, याचा विग्रह कसा होतो सिंहासारखा नर, तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर 3-4, याचा विग्रह कसा होतो 3 किंवा 4, हा तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, यामध्ये तुम्हाला योग्य जोड्या हे जुळवायच्या. आता यामध्ये पहिला शब्द आहे काव्यामृत, याचा विग्रह कसा होतो अमृतासारखी काव्य, तर हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर पंचारती 5 आरत्यांचा समूह, तर हा तुमचा द्विगु समास असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, यामध्ये देखील तुम्हाला खालील तक्ता पूर्ण करा असा हा तुमचा प्रश्न आहे. यामध्ये पहिला शब्द आहे पुरुषोत्तम, याचा विग्रह कसा होतो उत्तम असा पुरुष, हा तुमचा कर्मधारय समास असणार आहे. त्यानंतर पुढे बरे वाईट, याचा विग्रह कसा होतो बरे किंवा वाईट, हा तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समास या घटकासाठी जे सामासिक शब्द आणि जे विग्रह आपण अभ्यासले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत आणि असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 2 गुणांसाठी विचारले जातात. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुमचा दुसरा प्रश्न प्रकार असतो शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी हा घटक देखील तुम्हाला 2 गुणांसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. आता या घटकामध्ये आपल्याला उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्दांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. आता उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दाच्या पुढे उपसर्ग लागलेला असतो त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असं म्हणतो. त्यानंतर प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दाच्या पाठीमागे किंवा ज्या शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. त्यानंतर अभ्यस्त शब्द आपल्याला उदाहरणांवरून इझिली ओळखता येतात. ज्या शब्दांमध्ये अक्षरांची पुनरावृत्ती होते त्याला आपण अभ्यस्त शब्द असं म्हणतो. आता अभ्यस्त शब्द कोणते, प्रत्यय घटित शब्द कोणते आणि उपसर्ग घटित शब्द कोणते, यासाठी काही शब्द जे क्वेश्चन बँकमध्ये दिलेले ते आता आपण अभ्यासूया. आता पहिला शब्द आहे अवघड, हा तुमचा उपसर्ग घटित शब्द असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर अवकळा हा देखील तुमचा उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर भरजरी हा देखील तुमचा उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर भरधाव हा देखील उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर भर दिवसा, निरोगी, निनावी, निकोप, अतिरिक्त, अतिशय, उपसंपादक, उपमुख्याध्यापक, त्यानंतर उपप्रमुख, उपवास, त्यानंतर बेडर, बेफिकीर, त्यानंतर बेपर्वा, त्यानंतर बघा बिनचूक. आता हे सर्व जे शब्द आहेत हे तुमचे उपसर्ग घटित शब्द असणार आहे. या प्रत्येक शब्दाच्या पुढे उपसर्ग लागलेला दिसतोय. यानंतर प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण प्रत्यय घटित शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ लढाऊ हा शब्द आहे, या ठिकाणी हा तुमचा प्रत्यय आहे. त्यानंतर झोपाळू या शब्दामध्ये हा तुमचा प्रत्यय आहे. त्यानंतर लाजाळू, दयाळू, त्यानंतर दुकानदार ह्या शब्दामध्ये दार हा तुमचा प्रत्यय आहे. त्यानंतर बघा जमीनदार, गुलामगिरी ह्या शब्दामध्ये गिरी हा तुमचा प्रत्यय आहे. त्यानंतर कामगिरी, त्यानंतर मानसिक ह्या शब्दामध्ये इक हा तुमचा प्रत्यय आहे. तर हे सर्व तुमचे प्रत्यय घटित शब्द असणार आहे. आता यामध्ये आणखी काही शब्द आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ज्यामध्ये बघा सामाजिक आहे, लौकिक आहे, त्यानंतर आनंदित आहे, प्रेरित आहे, जडत्व आहे, हे तुमचे प्रत्यय घटित शब्द असणार आहेत. त्यानंतर बघा गुरुत्व हा देखील शब्द तुमचा प्रत्यय घटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा लाल लाल हा तुमचा अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर हळूहळू हा देखील तुमचा अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर तुकडे तुकडे हा देखील तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. यानंतर बघा अभ्यस्त शब्दांसाठी आणखी काही उदाहरणं, तर बघा धंदा बिंदा हा देखील अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर कामबिंग, शेजारी पाजारी, कडकड, झटपट, खटपट, मागोमाग, वटवट, गल्लोगल्ली हे तुमचे अभ्यस्त शब्द असणार आहेत. आता उपसर्ग घटित शब्दांसाठी आणखी काही उदाहरणं, ज्यामध्ये बिन तक्रार, यामध्ये बिन हा तुमचा उपसर्ग आहे. त्यानंतर बिन हरकत, नाराज, नापसंत, खोदाई, त्यानंतर लढाई, त्यानंतर चढाई, त्यानंतर टिकाऊ, हे सगळे तुमचे उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शब्दसिद्धी हा घटक अगदी सोपा आहे. 2 गुण ह्या घटकामध्ये तुम्हाला इझिली मिळवता येतात. आता यासाठी जे उदाहरणं आपण बघितले ते तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत. आता बघा शब्दसिद्धी ह्या घटकावरती कसा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो ते आता आपण बघूया. आता पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिलेले ते तुम्हाला तक्त्यामध्ये भरायचे असणार आहेत. म्हणजे प्रत्यय घटित, अभ्यस्त शब्द आणि उपसर्ग घटित शब्द यामध्ये ह्या 4 शब्दांचं विभाजन तुम्हाला करायचं असणार आहे.
आता बघा पहिला शब्द आहे अवघड, हा तुमचा उपसर्ग गटित शब्द आहे, कारण की ह्या ठिकाणी अव हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे. त्यानंतर सामाजिक या ठिकाणी इक हा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. त्यानंतर गल्लोगल्ली हा तुमचा अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर झोपाळू या शब्दामध्ये ळू हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये पहिला शब्द आहे अनाकलनीय. आता ह्या शब्दामध्ये अना हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग गटित शब्द आहे. त्यानंतर बघा मागोमाग हा तुमचा अभ्यस्त शब्द आहे. नाराज हा तुमचा उपसर्ग गटित शब्द आहे आणि शेजारी पाजारी हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर बघा पुढे तिसरा प्रश्न आहे, यामध्ये पहिला शब्द आहे कामगिरी. या ठिकाणी गिरी हा तुमचा प्रत्यय आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. त्यानंतर भर दिवसा यामध्ये भर हा तुमचा उपसर्ग आहे, तर हा तुमचा उपसर्ग गटित शब्द असणार आहे. त्यानंतर बिनचूक हा देखील शब्द तुमचा उपसर्ग गटित शब्द आहे आणि आनंदित हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. यामध्ये पहिला शब्द आहे धारदार, हा तुमचा प्रत्यय गटित शब्द आहे, कारण की ह्या ठिकाणी दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर हिरवा हिरवा हा अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर शिष्टाई या ठिकाणी ई हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. त्यानंतर वटवट हा तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, यामध्ये बघा पहिला शब्द आहे उपहार. या ठिकाणी उप हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग गटित शब्द असणार आहे. त्यानंतर जमीनदार या शब्दामध्ये दार हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. त्यानंतर बघा यामध्ये पहिला शब्द आहे अनाकलनीय, हा तुमचा उपसर्ग गटित शब्द आहे. त्यानंतर मुलुखगिरी या ठिकाणी गिरी हा प्रत्यय आहे, तर हा तुमचा प्रत्यय गटित शब्द आहे. त्यानंतर धबाधब हा तुमचा अभ्यस्त शब्द आहे आणि संशयित हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, यामध्ये दांडगाई हा तुमचा शब्द आहे, हा तुमचा प्रत्यय गटित शब्द असणार आहे. या ठिकाणी ई हा तुमचा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर हळूहळू हा तुमचा अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर नाराज या ठिकाणी ना हा तुमचा उपसर्ग लागलेला आहे, तर हा तुमचा उपसर्ग गटित शब्द असणार आहे. त्यानंतर रस्तोरस्ती हा देखील तुमचा अभ्यस्त शब्द असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने अगदी सोपा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी शब्दसिद्धी या घटकावरती प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. यानंतर बघा आपला पुढचा घटक आहे वाक्प्रचार. आता बघा प्रश्न क्रमांक 4 अ मध्ये तुमचा तिसरा प्रश्न असतो वाक्प्रचारावरती. हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठीचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 वाक्प्रचार दिले जातात. त्यापैकी कुठल्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगून त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारासाठी फक्त आपण वाक्प्रचारांचा अर्थ समजून घेऊ आणि हे अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. आता बघा पहिला वाक्प्रचार आहे कित्ता गिरवणे. याचा अर्थ होतो अनुकरण करणे. त्यानंतर कसब दाखवणे याचा अर्थ होतो कौशल्य दाखवणे. त्यानंतर प्रतीक्षा करणे म्हणजे वाट पाहणे. त्यानंतर समरस होणे म्हणजे एकरूप होणे. यानंतर बघा पुढचे वाक्प्रचार आहेत. यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे सार्थक होणे म्हणजे धन्य होणे. त्यानंतर कटाक्ष असणे म्हणजे लक्ष ठेवणे. त्यानंतर धीर न सुटणे म्हणजे संयम न ढळणे किंवा संयम न सोडणे. त्यानंतर लळा लावणे म्हणजे जिव्हाळा किंवा प्रेम निर्माण करणे. त्यानंतर पुढे आहे ताकास तूर लागू न देणे म्हणजे मनातील विचार दुसऱ्याला समजू न देणे. त्यानंतर हृदयाला साथ घालणे म्हणजे मनाला भिडणे. त्यानंतर हातात हात असणे म्हणजे सहकार्य असणे. त्यानंतर गगन भरारी घेणे म्हणजे खूप मोठी प्रगती करणे. यानंतर बघा खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे. त्यानंतर आकाशी झेप घेणे म्हणजे उच्च ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर मान देणे म्हणजे आदर करणे. त्यानंतर पाठ फिरवणे म्हणजे दुर्लक्ष करणे. त्यानंतर कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. त्यानंतर इनाम मिळणे म्हणजे बक्षीस मिळणे. त्यानंतर तोंडसुख घेणे म्हणजे वाटेल तसे बोलणे. त्यानंतर खूणगाठ बांधणे म्हणजे पक्का निश्चय करणे. यानंतर बघा पुढचे वाक्प्रचार आहेत. यामध्ये तगादा लावणे म्हणजे मागे लागणे. त्यानंतर निकाल लावणे म्हणजे निर्णय घेणे किंवा निर्णय लावणे. त्यानंतर खनपट्टीला बसणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट धरून बसणे. त्यानंतर पिच्छा पुरवणे म्हणजे सतत पाठलाग करणे. त्यानंतर तावडीत सापडणे म्हणजे अडचणीत किंवा कचाट्यात सापडणे. त्यानंतर काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबात त्रास न होणे. त्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे फार आनंद होणे आणि डोळे विस्फारून बघणे म्हणजे आश्चर्याने पाहणे. तर बघा वाक्प्रचार ह्या घटकासाठी जे वाक्प्रचार क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत त्या वाक्प्रचारांचा अर्थ तुम्हाला लक्षात ठेवायचा असतो आणि त्यांचा वाक्यात उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुमचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4A. आता हा देखील प्रश्न तुमचा 8 गुणांसाठीचा असतो. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा पहिला प्रश्न असतो शब्द संपत्ती ह्या घटकावरती. आता हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला 4 उपप्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न तुमचा 1 गुणासाठीचा असतो. आता यामध्ये समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, वचन बदला, वचन ओळखा असे प्रश्न प्रकार तुम्हाला विचारले जातात. आता बघा समानार्थी शब्दांसाठी कोणते शब्द तुम्हाला महत्त्वाचे असणार आहेत. तर बघा वृक्ष याला समानार्थी शब्द झाड आपण लिहू शकतो. त्यानंतर आकाश याला आपण नभ असा शब्द लिहू शकतो. त्यानंतर मित्र याला आपण सखा असा शब्द लिहू शकतो. त्यानंतर वारा याला आपण पवन असा शब्द आपण लिहू शकतो. यानंतर बघा काया याला आपण देह असा समानार्थी शब्द लिहू शकतो. त्यानंतर मार्ग याला पथ. त्यानंतर हर्ष याला आनंद. त्यानंतर मती याला बुद्धी. त्यानंतर नदी याला आपण सरिता. त्यानंतर पृथ्वी याला धरा किंवा धरती असे समानार्थी शब्द आपण लिहू शकतो.
यानंतर बघा कान, याला आपण कर्ण. त्यानंतर फूल, याला पुष्प किंवा सुमन असे समानार्थी शब्द आपण लिहू शकतो. त्यानंतर आवेश, याचा अर्थ होतो जोश. त्यानंतर होड, याचा अर्थ होतो स्पर्धा किंवा पैंज. त्यानंतर पुढे आर्जव म्हणजे विनंती. त्यानंतर बडगा म्हणजे काठी. आता हे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. त्यानंतर बघा पुढे विरुद्धार्थी शब्द. यामध्ये पहिला शब्द आहे निरर्थक, याचा विरुद्धार्थी शब्द होतो सार्थक. त्यानंतर गुण, याचा विरुद्धार्थी शब्द होतो दोष. त्यानंतर पुढे अवरोह, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो आरोह. त्यानंतर नापिक, त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो सुपीक. यानंतर बघा पुढे अनिवार्य म्हणजे ऐच्छिक. त्यानंतर बिकट म्हणजेच सुलभ, म्हणजे हे तुमचे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर दुमत म्हणजे एकमत. त्यानंतर ज्ञानी, त्याचा विरुद्धार्थी शब्द असणारे अज्ञानी. यानंतर बघा पुढे सुबोध, याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बोध. त्यानंतर अल्पायुषी, याचा विरुद्धार्थी शब्द आहे दीर्घायुषी. त्यानंतर सूर्योदय, याचा विरुद्धार्थी शब्द आहे सूर्यास्त. त्यानंतर आधुनिक, याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्राचीन. यानंतर बघा पुढे मालक, याचा विरुद्धार्थी शब्द आहे नोकर. त्यानंतर कमाल, याचा विरुद्धार्थी शब्द आहे किमान. त्यानंतर पुढे आहे तिमिर, याचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रकाश. त्यानंतर स्मरण, याचा विरुद्धार्थी शब्द आहे विस्मरण. यानंतर बघा दुष्कर्म, याचा विरुद्धार्थी शब्द आहे सत्कर्म. त्यानंतर सहिष्णू, याचा विरुद्धार्थी शब्द आहे असहिष्णू. त्यानंतर संक्षिप्त म्हणजेच विस्तार, हा तुमचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर सुपीक, याचा विरुद्धार्थी शब्द आहे नापिक. आता हे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. यानंतर बघा पुढे आणखी काही विरुद्धार्थी शब्द आहेत. यामध्ये कृपा, याचा विरुद्धार्थी शब्द आहे अवकृपा. त्यानंतर ऊन, याचा विरुद्धार्थी शब्द आहे सावली. त्यानंतर बघा यामध्ये तुमचा पुढचा प्रश्न प्रकार विचारला जातो, वचन ओळखा किंवा वचन बदला. आता यामध्ये खालील प्रश्नांचे वचन बदला असा हा तुमचा प्रश्न आहे. यामध्ये रस्ता हा शब्द एका वचनामध्ये, अनेक वचनामध्ये रस्ते. त्यानंतर वेळ, अनेक वचनामध्ये वेळा. त्यानंतर भिंती हा शब्द तुमचा अनेक वचनामध्ये, एका वचनामध्ये भिंत. त्यानंतर माणूस, अनेक वचनामध्ये माणसे. त्यानंतर घड्याळ, एका वचनामध्ये, अनेक वचनामध्ये घड्याळे. त्यानंतर विहीर, एका वचनामध्ये, अनेक वचनामध्ये विहिरी. आता वचन ओळखा किंवा वचन बदला हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला अभ्यासायचा असणार आहे. यानंतर बघा पुढे शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये बघा पहिला शब्द समूहासाठी शब्द आहे ज्याला मरण नाही असा, त्याला आपण अमर असं म्हणतो. यानंतर केलेले उपकार जाणणारा, याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. याचबरोबर बघा केलेले उपकार न जाणणारा, याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. त्यानंतर समाजाची सेवा करणारा समाजसेवक. त्यानंतर कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्षक. त्यानंतर संपादन करणारा संपादक. त्यानंतर ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय. त्यानंतर महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक. त्यानंतर वर्षातनं एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. त्यानंतर सप्ताहातनं म्हणजे आठवड्यातनं एकदा प्रसिद्ध होणारे, त्याला आपण साप्ताहिक असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर लिहिता वाचता न येणारा निरक्षर, आणि ज्याला लिहिता वाचता येतं त्याला आपण साक्षर असं म्हणतो. त्यानंतर पसरवलेली खोटी बातमी अफवा, ज्याचे आकलन होत नाही तो अनाकलनीय. आता हे शब्द समूहासाठी एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता यासाठी बघा आणखी काही शब्द आहेत ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, अपेक्षा नसताना अनपेक्षित. त्यानंतर केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ, लिहिता वाचता येणारा साक्षर. त्यानंतर आठवड्यातनं एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक. त्यानंतर कोणाचाही आधार नसलेला निराधार. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आणि ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू. असे शब्द समूहासाठी एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. यानंतर बघा पुढे आपला चौथा प्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला एक शब्द दिला जातो, त्या शब्दातील अक्षरांपासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे असतात. आता यासाठी अगदी सोपे प्रश्न असतात. यासाठी काही शब्द आपण अभ्यासूया. आता पहिला शब्द दिलेला आहे धरणीमाता. यावरतून आपण रमा, तार, मार आणि धरा असे शब्द आपण तयार करू शकतो. यानंतर बघा पुढे बालपण, यावरतून बाण, बाप आणि लब असे शब्द आपण तयार करू शकतो. आता बघा हा प्रश्न प्रकार अगदी सोपा असतो. या प्रश्न प्रकारासाठी या शब्दांचा सराव तुम्हाला करायचा असेल. यानंतर बघा पुढे आपला पुढचा प्रश्न प्रकार असतो लेखन नियमानुसार लेखन. यामध्ये तुम्हाला अशुद्ध किंवा शुद्ध शब्द ओळखायचा असतो. आता बघा यासाठी काही शुद्ध लेखनाचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता निर्जीव शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर अंतर्मुख शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सामूहिक शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर समीक्षा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर स्थिमित हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर सामाजिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता हे शब्द कशा पद्धतीने लिहिले जातात म्हणजे शुद्ध लेखनासाठीचे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर बघा हुबेहूब हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर क्रियाशील हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर भौतिक हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर विपरीत हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर सर्वोच्च आणि स्फूर्ती हे शब्द अशा पद्धतीने लिहिले जातात. यानंतर बघा पुढे शैक्षणिक हा शब्द आहे, तर हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर निर्णय हा शब्द अशा पद्धतीने. मैत्रीण हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर आशीर्वाद हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर दीपावली हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर हार्दिक हा शब्द अशा पद्धतीने. यानंतर बघा पुढे अभिनंदन हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर साहित्यिक हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर अंधकार अशा पद्धतीने. वक्तृत्व हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. बरेचसे विद्यार्थी वक्तृत्व हा शब्द अशा पद्धतीने लिहितात.
यानंतर बघा पुढे पुनर्विवाह हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर बघा पुढे सहानुभूती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर क्रीडांगण हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. क्रीडांगण ह्या शब्दाला दुसरी विलांटी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे मनस्थिती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर आशीर्वाद हा शब्द अशा पद्धतीने, स्फूर्ती हा शब्द अशा पद्धतीने, कवयित्री हा शब्द अशा पद्धतीने आणि दीर्घायुष्य हा शब्द अशा पद्धतीने. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर बघा पुढे अभिव्यक्ती हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर निर्जीव अशा पद्धतीने, क्षितिज हा शब्द अशा पद्धतीने, तीर्थरूप हा शब्द अशा पद्धतीने, स्मृतिदिन हा शब्द अशा पद्धतीने आणि समीक्षा हा शब्द अशा पद्धतीने. त्यानंतर पुरस्कार हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. त्यानंतर शैक्षणिक हा शब्द अशा पद्धतीने, त्यानंतर पारंपरिक हा शब्द अशा पद्धतीने, त्यानंतर अभिव्यक्ती हा शब्द अशा पद्धतीने, त्यानंतर कल्पवृक्ष हा शब्द अशा पद्धतीने. तर कल्पवृक्ष हा शब्द तुमचा अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर पुढे परीक्षा हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. आता बघा शुद्ध लेखनासाठी हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे असणार आहेत, की हे शब्द कशा पद्धतीने लिहिले जातात. आता बघा ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा दुसरा प्रश्न प्रकार विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले जातात. 4 वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखून तो तुम्हाला शुद्ध करून लिहायचा असतो. हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत. त्यातील अशुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि ते वाक्य तुम्हाला पुन्हा शुद्ध करून लिहायचं असणार आहे. आता पहिलं वाक्य आहे, ती पाटी काही कुळकुळीत झाली. आता ह्या वाक्यामध्ये कुळकुळीत हा शब्द तुमचा चुकीचा लिहिलेला आहे. कुळकुळीत ह्या शब्दाला दोन्ही ठिकाणी तुम्हाला पहिला उकार असणार आहे. यानंतर पुढचं वाक्य आहे, मुटकं टाकून पाणी उडवायची शर्यत लागली. आता ह्या वाक्यामध्ये शर्यत हा शब्द तुमचा चुकीचा आहे. त्यानंतर टाकून हा शब्द तुमचा चुकीचा आहे. टाकून हा शब्द अशा पद्धतीने आणि शर्यत हा शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर पुढे तिसरं वाक्य आहे, मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद प्रतिबिंबित झाले आहेत. आता बघा ह्या वाक्यामध्ये मानवी हा शब्द तुमचा चुकीचा लिहिलेला आहे. त्यानंतर प्रतिबिंबित हा शब्द तुमचा चुकीचा लिहिलेला आहे. आता मानवी शब्द अशा पद्धतीने आणि प्रतिबिंबित शब्द अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर बघा पुढे चौथं वाक्य आहे, दूरवर जंगलातून येणाऱ्या एक लाकूड तोड्या दिसला. आता ह्या वाक्यामध्ये लाकूड तोड्या हा शब्द तुमचा चुकीचा आहे. या ठिकाणी तुमचा दुसरा उकार पाहिजे आणि दूरवर हा शब्द तुमचा चुकीचा आहे. या ठिकाणी देखील तुमचा दुसरा उकार पाहिजे. तर बघा हा देखील प्रश्न प्रकार तुम्हाला लेखन कौशल्य ह्या प्रश्न प्रकारामध्ये विचारला जाऊ शकतो. आता बघा प्रश्न क्रमांक 4a मध्ये तुमचा पुढचा प्रश्न असतो विरामचिन्ह ह्या घटकावरती. आता ह्या घटकावरती प्रश्न कशा पद्धतीने असतो, एकतर तुम्हाला वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह बदलून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं असतं. किंवा दुसरा प्रश्न प्रकार विचारला जातो, यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिले जातात आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. आता बघा हा जो प्रश्न प्रकार आहे हा फक्त एकच वेळा तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे आणि बाकी परीक्षांमध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिलं जातं आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. असे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. आता बघा पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. आता यामध्ये चुकीचे विरामचिन्ह ओळखून किंवा ते बदलून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं असणार आहे. आता बघा पहिलं वाक्य आहे, त्यांना फक्त आपल्या मानल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आता ह्या वाक्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह ओळखून ते आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. आता बघा ह्या वाक्यामध्ये इथं दुहेरी अवतरण चिन्ह दिसतंय, या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आपल्याला पाहिजे, कारण हे वाक्य कोणाच्या तोंडचं वाक्य नाही किंवा हे काही मोठं वाक्य नाही, त्यामुळे ह्या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह पाहिजे आणि शेवटी स्वल्पविरामाच्या ठिकाणी ह्या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा असणार आहे. आता हे वाक्य कशा पद्धतीने लिहिणार, तर बघा त्यांना फक्त, त्यानंतर आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या आणि शेवटी पूर्णविराम. अशा पद्धतीने विरामचिन्ह ह्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचे असणार आहेत. त्यानंतर बघा पुढे, काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला, हे पाहून मला खूप आनंद झाला. आता बघा ह्या वाक्यामध्ये ह्या ठिकाणी तुमचं उद्गारवाचक चिन्ह पाहिजे आणि शेवटी तुम्हाला पूर्णविराम द्यायचा असणार आहे. आता अशा पद्धतीने विरामचिन्ह ह्या वाक्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. आता बघा काय आश्चर्य, या ठिकाणी आपण उद्गारवाचक चिन्ह दिलं आणि शेवटी पूर्णविराम आपण दिला, असे विरामचिन्ह तुम्हाला वापरायचे असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विरामचिन्ह ह्या प्रश्न प्रकारामध्ये हा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी कुठलेही 2 वाक्य किंवा 2 वाक्य दिले जातील, त्यापैकी कुठल्याही एका वाक्यामध्ये चुकीचं विरामचिन्ह ओळखून ते दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायला विचारलं जाऊ शकतं. आता ह्या प्रश्न प्रकारामध्ये तुमचा दुसरा प्रश्न विचारला जातो. यामध्ये बघा एक तर तुम्हाला विरामचिन्ह योग्य वापरण्यासाठी दिलं जाऊ शकतं, म्हणजे चुकीचे विरामचिन्ह तुम्हाला ओळखायचे असतात आणि ते दुरुस्त करून तुम्हाला लिहायचे असतात. किंवा तिसरा प्रश्न प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला विरामचिन्ह दिले जातील आणि त्यांचं नाव तुम्हाला लिहायचं असतं. आता हाच प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जातो. आता बघा हे विरामचिन्ह तुमचं पूर्णविराम आहे, त्यानंतर हे विरामचिन्ह स्वल्पविराम आहे, याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो, याला आपण एकेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो, याला आपण दुहेरी अवतरण चिन्ह असं म्हणतो, याला संयोग चिन्ह असं म्हणतो, त्यानंतर याला आपण अपूर्ण विराम असं म्हणतो, त्याला आपण अर्धविराम असं म्हणतो, याला आपण उद्गारवाचक चिन्ह असं म्हणतो आणि याला आपण अपसारण चिन्ह असं म्हणतो. आता ही चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायची असतात आणि त्यांचे नाव देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न प्रकार असतो, यामध्ये तुम्हाला पारिभाषिक शब्द विचारले जातात. आता पारिभाषिक शब्द काय, तर बघा तुम्हाला इंग्लिशमध्ये एक शब्द दिला जातो, त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. आता यासाठी कोणते प्रश्न महत्त्वाचे ते आता आपण बघूया. पहिला शब्द आहे ॲक्शन, ह्याला आपण कृती असं म्हणतो.
यानंतर लेटर हेड याला आपण नाममुद्रित पत्र असं म्हणतो. यानंतर एजंट याला आपण अभिकर्ता असं म्हणतो. त्यानंतर सिनस याला आपण जनगणना असं म्हणतो. यानंतर बघा पुढे अकॅडमिक क्वालिफिकेशन याला आपण शैक्षणिक अर्हता असं म्हणतो. त्यानंतर लिरिक्स याला आपण भावगीत असं म्हणतो. त्यानंतर ॲफिडेव्हिट याला आपण शपथपत्र असं म्हणतो. त्यानंतर सर्टिफिकेट याला आपण प्रमाणपत्र असं म्हणतो. आता बघा पारिभाषिक शब्द ह्या घटकासाठी जे प्रश्न किंवा जे शब्द तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेले आहेत ते देखील तुम्हाला महत्त्वाचे आहेत आणि ह्या घटकाचा आणखी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागे काही पारिभाषिक शब्द दिलेले ते देखील पारिभाषिक शब्द तुम्हाला अभ्यासायचे असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डाने जी मराठी विषयासाठी क्वेश्चन बँक दिलेली आहे त्या क्वेश्चन बँकमधून विभाग 4 भाषा अभ्यास या विभागासाठी म्हणजेच व्याकरण विभागासाठी आपण प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. आता बघा हेच प्रश्न वारंवार बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला विचारले जातात. एवढे जरी प्रश्न तुम्ही अभ्यासले तरी तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये व्याकरण विभागामध्ये 16 पैकी 16 गुण हे मिळू शकतात. तर बघा हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.